हॅलो. आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे मीरा वेदाशी बोलत असते. मीरा आणि वेदाच्या गप्पा चालू असतात आणि अंबिकाही ऐकत असते. अंबिकाला खूप छान वाटत असतं की माझी वेदा किती मोठी झाली म्हणून. तेवढ्या तिथे माया येते आणि माया बोलते वेदा. तेव्हा वेदा बोलते माया मावशी, तू दिलं फूल आईला खूप आवडलं, तुझी आयडिया वर्क केली. तेव्हा माया बोलते हो खरंच. तेव्हा माया मीराला विचारते की मीरा, सुहास घेतला का फुलाचा, की फक्त वेदाचं मन राखण्यासाठी आणि ताईने दिलंय म्हणून आवडलं असं बोलते. तेव्हा मीरा बोलते नाही ग माया ताई, खूप छान आवडला आणि खूप आवडला आणि तुला तर माहितीच आहे ना मला गुलाबाचं फूल किती आवडतं म्हणून. तेव्हा थोडंसं अंबिकाला शंका येत असते की मायाचं काय चाललंय म्हणून. तेव्हा वेदा बोलते आई, मला न्यूडल्स बनवून देशील. तेव्हा मीरा बोलते हो. तेवढ्यात अंबिका बोलते की मीरा, काही गरज नाही, ही खूप फास्ट फूड खायला लागली, हिच्या मागे लागू नको. तेव्हा मीरा बोलते की वेदा, मी तुला न्यूडल्स बनवून देते पण घरगुती. तेव्हा मायालाही वाटतं की घरगुती. तेव्हा मीरा बोलते हो घरगुती. न्यूडल्स तुला मी बनवून देणार पण घरगुती आहे बघ, आणि बाहेरचे न्यूडल्स हे मैद्याचे असतात, त्यामुळे मैद्याचे न्यूडल्स खायचे नाही. तेव्हा वेदा बोलते काय काय नको, मला नको सांगू, मला न्यूडल्स खायचे म्हणजे खायचे आणि आत्ताच पाहिजे म्हणजे पाहिजे. तेव्हा मीरा बोलते मी तुला नाही नाही म्हटलं, मी तुला बनवून देणार पण मैद्याचे नूडल्स नाही, मी घरगुती नूडल्स बनवून देणार, म्हणजे तुला शेवया बनवून देणार. तेव्हा अंबिका मीराला बोलते मीरा, एक काम कर ना, तुला वेदासाठी नूडल्स बनवायचे आहेत ना, तुझी ही बहीण आहे ना, तिला घेऊन जा. तेव्हा मीरा बोलते माया ताई, चल ना आपण वेदासाठी नूडल्स बनवूया. तेव्हा माया थोडी शांत होते, कारण की खाली गॅस ऑन केलेला असतं हे मायाला माहिती असतं. तेव्हा माया बोलते अगं नाही, अगं मला नाही फोन कॉल करायचा आणि माझ्या पोटात पण दुखतंय गं, तू जा ना. तेव्हा मीरा बोलते असं काय करते ताई, मला सांगायचं ना, मी तुला काढा बनवून दिला असता. बरं चल, मी तुला काढा बनवून देते, चला जाऊया सोबत. आणि फोन कॉल काय, तू किचनमध्ये बसून पण फोन कॉल करू शकते ना, चल. तेव्हा माया बोलते नाही नाही अगं, बरं एक काम कर, तू पुढे हो, मी येतेच. मग माया काही काही निघून जाते आणि बाहेर जाऊन लपून बघते की मीरा येते की नाही म्हणून. अंबिकाला थोडासा डाऊट येतच असतो. मग मीरा बोलते ताई, पटकन जाऊन वेदासाठी नूडल्स बनवते, तिला खूप भूक लागली म्हणून. तेव्हा पुन्हा वेदा आवाज येते आई इकडे, हे गुलाबाचं फूल घे आणि पाण्यात ठेव म्हणजे फ्रेश राहील. तेव्हा मीरा बोलते हो वेदा. तेव्हा मीरा किचनमध्ये जाते. इकडे मंजिरी किचनमध्ये मीराची वाट बघत असते. तिला गॅसच्या वासाने कसं तरी व्हायला होत असतं, सारखी वाट बघत असते ही माया का फोन करत नाही, ही माया का फोन करत नाही, की गॅसच्या वासाने मला कसं तरी व्हायला झालंय म्हणून. तेव्हा मीरा किचनकडे जायला निघते. अंबिका पटकन फोन करते की म्हणजे मॅडम तिथून पटकन बाहेर येतात, मीरा येते म्हणून. मीरा किचनमध्ये येते आणि लायटर शोधत असते, तिला लायटरच सापडत नसतं. मीराच्या त्या फुलाच्या वासामुळे मीराला वासच येत नसतो गॅसचा, आणि अंबिका आत्मा असल्यामुळे अंबिकालाही कसला वास येत नसतो. अंबिका मीराकडे येते आणि बोलते की काय शोधतेस तू मीरा. तेव्हा मीरा बोलते अगं ताई, लायटर शोधते, बघ ना सापडतच नाही. तेव्हा अंबिका बोलते अगं फ्रीजमध्ये बघ ना, नर्मदा आत्यांचा काही भरोसा नाही, त्या कुठे पण लायटर ठेवतात. एक तर त्यांनी फ्रीजमध्ये लायटर ठेवलं होतं, आम्ही दिवसभर शोधून थकलो पण सापडेच ना. तेव्हा शेवटी वेदा आली, तिने आईस्क्रीम खायला फ्रीज उघडलं तर लायटर फ्रीजमध्ये होतं. तेव्हा त्या दोघी खूप असतात. तेव्हा मीरा लायटर फ्रीजमध्ये बघते पण नसतं. तेव्हा मीरा पुन्हा लायटर शोधू लागते. तेव्हा तिला गॅसखालीच लायटर सापडतं. तेव्हा ती बोलते की ते बघते गॅसखाली लायटर आहे, आणि मीरा लायटर काढायला जाते, तिच्या हातातून लायटर खाली पडतं. लायटर खाली पडल्यामुळे ते लायटर लागतच नसतं. ती गॅस पेटवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण लायटर लागतच नसतं. तेवढ्यात अंबिकाचं लक्ष त्या गुलाबाच्या फुलाकडे जातं. गुलाबाचं फूल बघून अंबिकाला डाऊट येतो आणि ती बोलते मीरा, हे गुलाबाचं फूल बघ ना कसं काळं पडलंय ते. तेव्हा मीरा बोलते मी ते पाण्यात टाकलं आत्ता, तेव्हा तर चांगलं होतं. तेव्हा अंबिका बोलते की मला काहीतरी वेगळं वाटतंय. तेव्हा मीरा बोलते नाही ग ताई, या नर्सरीच्या फुलांचं असंच असतं, एक तर ते झाडं लवकर मरून जातात किंवा त्यांची फुलं अशी काळे डाग वगैरे असे पडलेले असतात. अंबिकाला काहीतरी शंका येतच असते. तेव्हा अंबिका बोलते की बरं ठीक आहे, नाही चालत आहे ना तर. तेव्हा मीरा बोलते की लायटर नाही चालत आहे, बरं ठीक आहे, मी गाडीपेटीने गॅस पेटवते. तेव्हा अंबिका बोलते की बरं तू कर नूडल्स, मी वेदा काय करते बघते. इकडे मंजिरी आणि माया गॅसनं कधी पोट होईल ही